काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला. म्हणजे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो. त्याच्यामुळे रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे. कंपनी कोणाची आहेत, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, त्या विमान किती तास उडलं होतं, त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का नव्हती, DGCA काही कव्हर करायला बघतंय का, DGCAचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, ही कंपनी कुठल्या पक्षाच्या आधिपत्याखाली चालते, हे सगळे प्रश्न आले ना आता समोर. पण सर, या सगळ्या संदर्भात अजून देखील प्राथमिक चौकशी अहवाल जो आहे तो समोर येत नाहीये, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. जेवढा चौकशीला उशीर करतील, जेवढा चौकशी लांबवतील, जेवढ्या या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढ्या संशयाला वाव मिळण्याला जागा निर्माण होत आहे. काल मुख्यमंत्री असं म्हटले की अनेक जण शंका उपस्थित जरी करत असले तर तुमच्याकडे काही ठोस पुरावे किंवा काही असतील असं आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. जगातल्या कुठल्याही ॲक्सिडेंटमध्ये ब्लॅक बॉक्स जळून गेला असं कधीही सांगितलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे शंकेला जर चौकशीच्या माध्यमातूनच वाव मिळणार असेल तर शंका उपस्थित होणारच. मूळतः माणूस संशयीच असतो, माणसाचा स्थायी स्वभाव संशयी असतो. परंतु या सगळ्या संदर्भात आता असं आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला, इथेच तुम्ही संशयाला वाव दिला. अरे ते भागच तसाचे तसा आहे. ब्लॅक बॉक्स ज्या ठिकाणी ठेवला जातो तो भाग त्या विमानाचा जशाच्या तसा त्या ॲक्सिडेंटच्या जागेवर पडलेला होता. अगदी विरोधकांची जी बैठक झाली अजित सुद्धा नव्हतात, मागच्या काही दिवसांपासून नव्हतात, तर का कुठे होतात आणि का नव्हता इतके दिवस? माझा मूड नव्हता, माझा बोलायचा मूडच नव्हता. गेले काही दिवस मला बोलावं असं वाटत नव्हतं म्हणून मी नव्हतो. अगदी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुद्धा विलिनीकरणाच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही, कारण का संपूर्ण प्रक्रियेत मला कधी समावेशच केला गेला. जी गोष्ट मला माहितीच नाही त्याबद्दल मी बोलू कशाला. सर, होतात म्हणजे का तुमचा मूड नव्हता, असं काय घडलं होतं? माणसाचा मूड काय असा कशावरून जातो काय नाही वाटत. आय वॉज फिलिंग लो. मूड डिपेंड्स ऑन एव्हरीथिंग. इट डझंट डिपेंड ऑनली वन थिंग, विलिनीकरण किंवा काय पॉलिटिकल. मला काही फॅमिली प्रॉब्लेम असू शकतात, माझे काही पर्सनल प्रॉब्लेम असू शकतात. माझा मूड नव्हता. ह्याला तर पत्रकार विचारतील तुमचा मूड का नव्हता. अरे सर, पण तुमच्या व्यतिरिक्त इतर नेते देखील कोणी आलेले नव्हते बैठकीला? ते मला माहीत नाही. माझ्याकडे काल नगरसेवकांची बैठक होती, आज महासभा आहे, विरोधी पक्ष नेता कोणाला करायचा, समित्या कोणाला द्यायच्या, ह्याच्यासाठी बैठका होत्या. आणि त्या बैठका मला टाळता येत नव्हत्या, कारण का नंतर नाराजीचा सूर पसरतो. आणि आज महासभा आहे, त्यामुळे महासभेच्या आधी हे सगळे निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यासाठी ते निर्णय घेऊन मग मला ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलाय. तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा हे प्रश्न उपस्थित करणार का याच्याबद्दल? अहो, मी ओपनली पहिल्यांदा बोलतोय. मी एकदा इथे बोललो तर सगळीकडे बोलणार ना. आज विधानसभेत बोललो काय आणि इथे बोललो काय, माझ्या मनात काय ते मी अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या मनातनं सांगितलं. अमोल मिटकर यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी असं म्हटलं की राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे अजितदादांची हत्या झाली का, असा प्रश्न. सुसाईड बॉम्बर, कारण की राजीव गांधी यांची हत्या करायला जसं सुसाईड बॉम्बर वापरला तसंच सुसाईड बॉम्बर वैमानिक होता. मला कोण काय म्हणायलं ह्याच्यावरती बोलण्यासाठी मी आपल्यासमोर नाही. मला जे वाटतंय ते मी आपल्यासमोर. काल हर्षवर्धन सकपाळ यांनी दावा केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तर सीबीआय चौकशी. नाही, ते प्रत्येकाच्या मताचा प्रश्न आहे, मनाचा प्रश्न आहे. ते का गंभीर नाहीत हे मला तुम्ही विचारू नका. सर, मुख्यमंत्र्यांनी सीबीआय चौकशी करण्याचं सांगितलेलं आहे. सीबीआय चौकशीच्या नंतर या सगळ्या गोष्टी समोर येतील का? DGCAच्या रिपोर्ट, अंतिम रिपोर्टसाठीची काही नाही, असं आहे की रोहित पवार ज्या लाईनवर चालले आहेत, मला वाटतं ती लाईन योग्य आहे. ते बरंच संशोधन करतायत आणि त्या माध्यमातून